तर आज आपल्या चंदगडमध्ये मूनस्टोन फाउंडेशन, यशोदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि दुर्गवीर केली हॉस्पिटल बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण रक्तदान शिबिर इथे आयोजित केलेलं आहे. तर रक्तदान सर्वश्रेष्ठ दान रक्तदान असा एक आपल्यामध्ये म्हण आहे किंवा एक आपण उच्चार करतो आणि ते खरोखर सर्वात मोठं दान असेल तर ते रक्तदान आहे. कारण रक्त हा एक असा पदार्थ आहे तो कोणी उपलब्ध करू शकत नाही, कोणी बनवू शकत नाही. तो आपल्या शरीरातच बनतो आणि त्याच्यातून बऱ्याच लोकांना त्याचा उपयोग होतो आणि बरेच आपले जे रुग्ण असतात ते चांगल्या प्रकारे बरे होऊन आपला परत जीवनाचा प्रवास सुरू करतात. त्यासाठी मूनस्टोन, यशोदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि केली हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जे आपण इकडे शिबिर आयोजित केलं आहे याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग करून जास्तीत जास्त आपण ब्लड डोनेट करून केलीला देऊ आणि त्याचा उपयोग हा भविष्यामध्ये आपल्याच चंदगडमधल्या लोकांना, आपल्याच फॅमिली मेंबरना होऊ शकतो. जेणेकरून आपण केलीमधून जे आपण एक सर्टिफिकेट देतो त्या सर्टिफिकेटवरती आपल्याला रिप्लेसमध्ये इमर्जन्सीच्या वेळेला आपले नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील किंवा कोणी असेल जे केलीमध्ये उपचार घेण्यासाठी जातील तिथे आपण ते कार्ड दाखवलं तर आपल्याला एक पॅक तिथे रिप्लेस म्हणून मिळू शकते. तर जास्त बोलणार नाही, ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झाला आहे. तर आपण हे शिबिर व्यवस्थितरित्या संपन्न करूया आणि मी विवेक सरांना सांगतो की त्याने आपण संबोधित करावं. मी मूनस्टोन फाउंडेशनतर्फे आपल्या सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करतो. तर एक 15 दिवसापूर्वी आमचे सुनील सिद्धे नांदवड्याचे PRO यांनी मला फोन करून सांगितलं होतं की मूनस्टोनमार्फत आणि केलीमार्फत आपण एक रक्तदान शिबिर आयोजित करूया का. तर मी त्यांना सांगितलं चालेल, काय अडचण नाही, कारण आमचं महिन्यापूर्वी ठरलं होतं की एखादं रक्तदान शिबिर घेऊया. तर मी मान्य सरांना एक विनंती करतो की जवळजवळ एक 10-12 वर्षापूर्वी मी मानकेश्वर स्पोर्ट्स क्लब माणगावमधून आम्ही एक रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. त्यावेळी केलीमध्ये आम्हाला त्यावेळेस बऱ्यापैकी चांगला अनुभव आला नव्हता. आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करून आमच्याकडे कार्ड असून सुद्धा त्यावेळी आम्हाला एका पेशंटला किंवा 2 पेशंट असतील त्यावेळी आम्हाला रक्त रिप्लेस मिळालं नव्हतं. तर आता ती परिस्थिती आहे का, नसेल तर तसं असेल तर मी परवा दिवशी सुनीलला सांगितलं होतं की असं असेल तर बाबा काय आम्ही रक्तदान करू शकत नाही, कारण आम्ही देतो कुणासाठी तर पेशंटसाठीच आम्ही देणार, आमच्यासाठी काय उपयोग होणार नाही बा. मग तसं सुनील म्हटलं की माने सरच येणार आहेत आणि ते तुमच्याबरोबर किंवा सगळ्यांच्या समोर ते बोलू शकतील आणि आपण हे कार्ड एका पेशंटला दिल्यानंतर हे कार्ड किती दिवसासाठी चालतं, किती महिन्यासाठी चालतं किंवा किती वर्षासाठी चालतं याचाही खुलासा व्हावा आणि एखाद्या पेशंटला आमच्याकडनं जर सर्टिफिकेट गेलं तर तिथं त्याला काही प्रॉब्लेम येऊ नये ही आमची सर्वांची विनंती आहे. सर्वप्रथम मी आभार मानतो मून फाउंडेशन आणि यशोदा हॉस्पिटल हे कंबाईन एकत्र येऊन रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल. जो पण रक्त देतो त्याला जे कार्ड दिलं जातं ते कार्ड व्हॅलिडिटी 1 वर्षापर्यंत आहे. 1 वर्षापर्यंत तुम्हाला केव्हाही रिप्लेसमेंट मिळू शकतं. कारण कधी असं असतं की कारण दररोज रक्त येतं आणि जातं. जसं तुमचा कुठला एक ग्रुप तुम्हाला जेव्हा गरज असते त्यावेळेला जर रेअर ग्रुप असेल तर आम्हाला अरेंज करायला पण थोडा वेळ लागतो. म्हणजे जे ठरलेले काही डोनर्स आहेत त्यांना मागून ब्लड देऊन टेस्टिंग करून हे 3-4 तास जातो. तर आम्ही रिप्लेसमेंट सगळ्यांना देतो, असं काही हे नाही. फक्त कधी थोडा धीर धरावा लागतो माणसांना. तर रिप्लेसमेंट आता सगळं व्यवस्थित आम्ही देतो. काही ते आम्ही इतका अरेंज करतो सगळ्यांना कार्ड फक्त पाहिजे. कारण लोक म्हणतात कार्ड घरी आहे, कार्ड तिकडं आहे, द्या आम्ही दिलेलं आहे. तसं होत नाही, कारण शक्य नाही. कोण खरं सांगते, कोण खोटं सांगते. पण कार्ड असेल तर आम्ही रिप्लेसमेंट जरूर घेतो. थोडं बोलून 6 महिन्यात देणं, 6 महिन्याच्या आधी द्यायचं म्हणजे 1 वर्षात 1 वर्ष लास्ट टाइम 6 मंथ होतं. आता 1 वर्ष हे कार्डाची समजा माझा तुला दुसरा कोणता पण घेता येतो. दुसरा मिळणार की तुमच्या जे पेशंट आहेत काय विषय नसतो त्याचा काय विषय नसतो. त्याने अरेंज करून देणार त्याच्यापासून निगेटिव्ह वेळ आहे.
हॉस्पिटल आणि यशोदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं जो रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे केरीचे प्रतिनिधी आदरणीय या ठिकाणी विठ्ठल माने सर उपस्थित आहेत. आपल्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय पाटील सर. या ठिकाणी हे शिबिर संपन्न होतं आहे त्या यशोदा हॉस्पिटलचे संचालक आदरणीय मुरकुटे सर यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी सलाम स्वतःने स्वागत करावं. त्यानंतर रक्तदातेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत या ठिकाणी पाटील सरांनी विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. आपल्या कॅम्पसाठी सगळ्या केरीचा स्टाफ या ठिकाणी उपलब्ध आहे. रमेश सरांनी सचिन सरांना विनंती करतो की आपण त्यांच्या स्टाफचंही या ठिकाणी स्वागत करावं. एक द्या असं थांबा. इकडे एकच मिनिट एकच तास झाला. सगळ्यांची काढा. माझे उतार सर इकडे बघा. नाही हे बघ इथंच होते नाही वरती होतं ना नक्कीच चिकन लावून येतं चिकन लावून मला ते नाही म्हणून नुसतं नाही मी तिथं पहिल्यांदा सुरू झाले सुरू ती पोट नाही येऊ देत. थोडं या बाजूला सलाम साहेब हात का ओके. तुम्हाला फोटो काढा हां काढतो इकडे बघा तरी. तर हात ठीक.